आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जेजुरी पोलीस स्टेशन व जिजामाता हायस्कूल यांच्या वतीने संचलनाद्वारे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती। जेजुरी वार्ताहर श्याम जगताप। जेजुरी पोलीस स्टेशन व जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी तालुका पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट रोजी संचलनाद्वारे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली। तसेच जिजामाता विद्यालयात अंमली पदार्थ विरोधी चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ विरोधी घोषणा दिल्या। या संचलनामध्ये जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वागचौरे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, पोलीस उपनिरीक्षक दीपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जेजुरी शहरामध्ये पथसंचलन करण्यात आले। यावेळी जिजामाता विद्यालयात मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त अनिल थोरबे, विद्यालयाचे माजी विद्यार्थिनी MBBS कोर्ससाठी BJ मेडिकल कॉलेज पुणे येथे प्रवेश मिळालेली शर्वरी जगताप यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले। अंमली पदार्थाच्या विळख्यापासून तरुणाईला मुक्त राहण्याचे आवाहन या निमित्त करण्यात आले। या रॅलीत जिजामाता विद्यालयाचे 1500 विद्यार्थी सहभागी झाले होते। निरोगी व सक्षम राष्ट्र निर्माणासाठी तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी व्यक्त केले। तसेच व्यसनाधीनतेमुळे जीवनाचा नाश होतो, अंमली पदार्थाचे आरोग्यावर दुष्परिणाम होत असतात। अशा कटकटीपासून तरुणांनी अलिप्त राहणे हे आरोग्यासाठी व उत्तम जीवनासाठी आवश्यक आहे असे विचार जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वागचौरे यांनी व्यक्त केले। यावेळी संपूर्ण जेजुरी शहरातून संचलनाद्वारे नागरिकांशी संवाद साधण्यात आला। कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षिका लीना पायगुडे, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे, माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप, जिजामाता संकुलाचे समन्वयक प्रल्हाद गिरमे, सोमनाथ उबाळे, सोनबा दुर्गाडे, कैलास सोनवणे, संपतराव कड, राजाराम पिसाळ, महेश खाडे, अजय जगताप, गणेश खळदकर, योगेश घोरपडे, कुलदीप साळवे, राजेंद्र ताम्हाणे, राघू हारुळे, गणेश भंडलकर, सुरेश जगताप यांनी केले। सूत्रसंचालन सागर चव्हाण यांनी केले। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।